दरम्यान देशमुखांच्या हल्ल्यामागे सुनील शेळकेंचा हात असावा अशी टीका भाजप आमदार परिणय फुकेंनी केली होती। त्यांच्या टीकेला बंटी शेळकेंनी आता उत्तर दिलेलं आहे। काय प्रतिक्रिया समोर आल्यात ते बघूया। यावर वैसी नाना पटोले हे करू शकतात, गोंदिया विधानसभामधनं गोपाल अग्रवाल हे करू शकतात, तुमसर विधानसभाचे चरण वाघमारे हे करू शकतात, मध्य नागपूरमधनं बंटी शेळके हे करू शकतात आणि ब्रह्मपुरीमधनं विजय वडेट्टीवार हे करू शकतात। निश्चितच जे काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे काही नेते यांच्यावर माझा संशय आहे की ते आज उद्यामध्ये हे सगळं कृत्य करतील। बंटी शेळकेला जे आहे, बंटी शेळकेला हानी पोहोचवण्याचं काम जे आहे बडगत चौकात परवाच्या दिवशी पण झालं। प्रियंकाजी जी आल्या होत्या तेव्हा पण जे आहे आक्रमकरित्या जे आहे आपण आमच्यावरती पुरजोर पद्धतीने जे आहे आपण आक्रमण करण्याचा प्रयत्न केला। आमच्या मुलांना जे आहे आतापर्यंत 32 पोरांना आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सन्माननीय नेत्यांच्या म्हणण्यानुसार, आमच्या सन्माननीय माझ्या कार्यकर्त्यांपासून माझ्या लहान भावांना जे आहे आपल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेली आहे। ही मारहाण जी आहे ठीक आहे, पण आम्ही गांधीजींच्या विचारावर चालणारे लोक आहोत, पण आपण हे विसरले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।